त्याचं गुणगान करा. त्याचं गुणगान करायचं असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम महाराजांची गाथा वाचा, ग्रामगीता वाचा, त्यानंतर हरिपाठ वाचा आणि हरिपाठ वाचून गुणगान करा. हरिपाठ वाचा. महाराज त्यामध्ये वर्णन आहे, जो नेहमी हरिपाठ म्हणतो त्याचा देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय. पवित्रची होय ते हाताचा, पवित्रची होय ते हाताचा, पवित्रची होय ते हाताचा. जो निरंतर हरिपाठ गातो त्याचा देह पवित्र होतो. जो निरंतर भगवंताची भक्तीमध्ये तल्लीन असतो तो निरंतर त्या ठिकाणी प्रसन्न असतो. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये प्रसन्नता मिळवून घ्यायची असेल तर काहीतरी चांगलं गुणगान केलं पाहिजे. संतांचं